हॅलो डिअर स्टुडंट, आज आपण स्टार्ट करतोय अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड या चॅप्टर मधले काही महत्त्वाचे जे की पॉइंट्स आहे तर ते मी आज डिस्कस करतोय. मोस्टली मी थेरोटिकल टॉपिकवर फोकस करतोय. याच्यामधून रिॲक्शन सुद्धा विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, आपण रिॲक्शनसाठी सेपरेट एमसीक्यू सेशन घेणारच आहोत. तर या चॅप्टर मधला मी आधी काय करतोय, थोडासा थेरोटिकल टॉपिक डिस्कस करतोय. आता बघा, या केसमध्ये काही अल्डिहाइड किंवा कीटोन्स असे आहेत की जे फ्लेवरिंग एजंट म्हणून वापरले जातात, की जे फूडला किंवा परफ्यूम असेल यांना एक प्रकारचं प्रॉपरली फ्लेवर देतात, त्यांना एक प्रॉपर ॲरोमा असतो. ठीक आहे, मग या केसमध्ये बघा काही कंपाऊंड तुम्हाला दिले. फॉर एक्झाम्पल ब्युटिरॅल्डिहाइड, व्हॅनिलियम, ॲसेटोफेनॉन, ट्रान्स सिनामल्डिहाइड अँड मुस्कॉन. बघा, या टॉपिकवरती बोर्डला एमसीक्यू विचारला गेला, बोर्डसाठी पण तो. आता तो जर बोर्डला विचारला जाऊ शकतोय तर कदाचित सीईटीला पण विचारला जाऊ शकतोय. तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, कुठल्या कंपाऊंडचा कुठला ऑर्डर असतो हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. तुम्ही त्याचे युजेस नाही केलेत तरी चालणार आहे, पण युजेस फक्त मी तुम्हाला समजण्यासाठी दिले. बघा, ब्युटिरॅल्डिहाइड जे कंपाऊंड आहे अल्डिहाइड फॅमिलीतला आहे, याचा बटरी फ्लेवर असतो. ठीक आहे, किंवा आपण बटरी ऑर्डर म्हणू शकतो त्याला. सिमिलरली व्हॅनिलिन, व्हेरी फेमस, that is vanilla order, which is used in the perfume also and some food product also. Then acetophenol, याला पिस्ताचो हा ऑर्डर असतो. ठीक आहे, नेक्स्ट आहे ट्रान्ससिनामल्डिहाइड. आता हे ट्रान्ससिनामल्डिहाइडचा जो फ्लेवर आहे किंवा जो ऑर्डर आहे तो सिनामोन आहे, पण आपण सिनामोनला खूप जास्त फॅमिलियर नाही आहेत. तर हा कुठे वापरला जातो, जनरली कॅन्डीजमध्ये वापरला जातोय. काही स्पायसेस असतात आर्टिफिशियल किंवा काही ड्रग्स असतील तर अशा ठिकाणी त्यांचा आपण यूज करतोय. आणि लास्ट वन इज मुस्कॉन कंपाऊंड, विच हॅज अ मुस्की अरोमा ऑर्डर अँड इट इज जनरली युज्ड इन परफ्यूम इंडस्ट्री. ठीक आहे, अशा नंबर ऑफ युजेस आहेत. तर तुम्हाला सध्या महत्वाचं काय की कंपाऊंड आणि त्याचा प्रॉपरली ऑर्डर हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. चला पुढचं बघूया आपण. अल्डिहाइड कीटोन फ्रॉम कॅल्शियम सॉल्ट ऑफ फॅटी ऍसिड. आता ही काही मी रिॲक्शन तुमच्या इथे घेतोय. बघा, तुम्हाला अल्डिहाइड कीटोन मिळवायचा आहे, कोणापासून मिळवायचा आहे, कॅल्शियम सॉल्ट ऑफ फॅटी ऍसिड. मग आता इथे काही मी रिॲक्शन घेतोय. फॉर एक्झाम्पल, मी जर तुमचं कंपाऊंड घेतलं लाईक दिस कंपाऊंड HC डबल बॉन्ड O CaO C डबल बॉन्ड O अँड H. ठीक आहे, सपोज हे कॅल्शियम फॉर्मेट नावाचा कंपाऊंड आहे. कंपाऊंड कुठला आहे, कॅल्शियम फॉर्मेट. आता या कॅल्शियम फॉर्मेटला जेव्हा आपण हीट करतोय त्याला एक स्पेसिफिक वर्ड वापरला जातो, दॅट इज ड्राय डिस्टिलेशन. ठीक आहे, इट इज ड्राय डिस्टिलेशन प्रोसेस. आता हे ड्राय डिस्टिलेशन करताना एक्झॅक्टली काय होतं ते नीट समजून घ्या. बघा, याच्यातला काही स्पेसिफिक ग्रुप आहे तो रिमूव्ह होणार आहे. कसा रिमूव्ह होईल इथे मी हायलाइट करतोय. ओके, बघा, रिॲक्शन समजून घ्यायला किंवा आजचा व्हिडिओ बघायला थोडासा वेळ जास्त लागेल तुम्हाला, पण लक्षात घ्या आजचे 5 मिनिटं 10 मिनिटं जास्त लागू शकताय, पण तुम्हाला ते समजणं जास्त गरजेचं आहे. म्हणून मी इन डिटेल एक्सप्लेन करण्याचा मी प्रयत्न करतोय. आता ज्याला मी हायलाइट केलंय तो पार्ट रिमूव्ह होतोय. मग जो उरलेला पार्ट आहे तो कोण आहे, फक्त बघा हा टॉप साइडला आहे HC डबल बॉन्ड O. हा ग्रुप मी इथे आहे तसा मेन्शन करतोय, HC डबल बॉन्ड O. आणि इथे साइडला बघा हायड्रोजन शिल्लक आहे, तो हायड्रोजन तुम्हाला इथे जोडायचा आहे. ठीक आहे, प्लस तुम्हाला साईड प्रोडक्ट किंवा बाय प्रोडक्ट मिळणार आहे, ज्याला मी असा बॉक्स केलाय. बघा, या बॉक्समध्ये एक कॅल्शियम आहे, एक कार्बन आहे आणि 3 ऑक्सिजन आहे. 1 calcium, 1 carbon and 3 oxygen. When they get combined with each other, then there is a formation of calcium carbonate, that is CaCO3. मग मेन जे कंपाऊंड फॉर्म झालंय ते कुठलं फॉर्म झालंय, इट इज फॉर्मल्डिहाइड. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ फॉर्मल्डिहाइड. आता समजा मी कॅल्शियम फॉर्मॅट न वापरता कॅल्शियम ऍसिटेट वापरलं तर बघा काय होईल. समजा मी कॅल्शियम ऍसिटेट इथे प्रेझेंट करतोय. CH3C डबल बॉन्ड O आणि या दोघांच्या मध्ये तुम्हाला डायव्हॅलेंट कॅल्शियम जोडायचं आहे. दिस इज स्ट्रक्चर ऑफ कॅल्शियम ऍसिटेट. बघा इथे रिएक्शन काय होईल, जसं आपण मागच्या केसमध्ये बघितलं होतं की आपण ग्रुपिंग कसं केलं त्याच पद्धतीने तुम्हाला इथे सुद्धा ग्रुपिंग करायचं आहे. हा बॉन्ड इथून ब्रेक होतोय आणि इथून सुद्धा ब्रेक होईल. ज्याला मी आता बॉक्स केले तो पार्ट सेपरेट होईल. हे केव्हा पॉसिबल आहे, जेव्हा तुम्ही या कंपाऊंडला काय करणार, ड्राय डिस्टिलेट कराल. ठीक आहे, देयर इज अ ड्राय डिस्टिलेशन. आता बघा काय उरलं आहे, CH3C डबल बॉन्ड O आणि इकडचा CH3, हे दोघं तुम्हाला जोडायचे आहे. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ CH3C डबल बॉन्ड O CH3 प्लस अगेन देयर इज अ फॉर्मेशन ऑफ सेम बाय प्रोडक्ट, दॅट इज 1 calcium, 1 carbon and 3 oxygen. There is a formation of calcium carbonate. Now the compound is acetone. There is a formation of acetone.
ठीक आहे. ही झाली रिएक्शन कुठली, की या रिएक्शनमध्ये आपल्याला अल्डिहाइड सुद्धा मिळू शकतोय किंवा कीटोन देखील मिळू शकतोय. मग यासाठी आपल्याला कोणाचा वापर करायचा आहे, तर आपण जे कंपाऊंड यूज केले आहेत ते आहेत कॅल्शियम सॉल्ट ऑफ फॅटी ऍसिड. त्याच्यामध्ये आपण वापरले कॅल्शियम फॉर्मेट आणि कॅल्शियम ऍसिटेट. नाउ द नेक्स्ट टॉपिक, फ्रिडल-क्राफ्ट रिएक्शन. आता बघा, फ्रिडल-क्राफ्टचे दोन टाइप आहे, फ्रिडल-क्राफ्ट अल्कायलेशन आणि फ्रिडल-क्राफ्ट असायलेशन. तर आज आपल्याला या सिलेबसमध्ये दिलंय फ्रिडल-क्राफ्ट असायलेशन रिएक्शन. व्हॉट इज मीन बाय असायलेशन? ॲडिशन ऑफ असिल ग्रुप. मग हा असिल ग्रुप कुठला असतो? जेव्हा कार्बोनिलला CH3 अटॅच असतो आणि या साईडला कोणीतरी प्रेझेंट असेल. कार्बोनिल विथ CH3 ग्रुप, दिस ग्रुप इज नोन ॲज असिल ग्रुप. आता या असिल ग्रुपची तुम्हाला ऍडिशन करायची. फॉर एक्झाम्पल, जेव्हा आपण हॅलोजिनेशन म्हणतो आपण हॅलोजनला ऍड करतो, जेव्हा आपण अल्कायलेशन म्हणतो आपण अल्किल ग्रुपची ऍडिशन करतो. तर आज आपण काय बोलतोय, इट्स असायलेशन. असायलेशन म्हणजे काय रे? ऍडिशन ऑफ असिल ग्रुप. मग आपल्याला माहिती पाहिजे की आपण असिल ग्रुप ऍड करतोय. मग असिल ग्रुप दिसतो कसा? तर असिल ग्रुप इथे दाखवलाय CH3C डबल बॉन्ड O. या ग्रुपला आपण काय म्हणतो? इट्स असिल ग्रुप. याची आपण एक रिएक्शन घेऊया. फॉर एक्झाम्पल, इफ आय टेक बेन्झीन and in this benzene if I am going to add acyl chloride like CH3C double bond O Cl in presence of anhydrous FeCl3 घेऊ शकता किंवा AlCl3 वापरलं तरी चालेल. जनरली आपण AlCl3 सुद्धा इथे यूज करू शकतोय. बघा, तुम्हाला काय करायचंय, माइंडमध्ये फिक्स ठेवा, तुम्हाला असायलेशन करायचंय. मग असायलेशन करतो म्हणजे आपण एक्झॅक्टली काय करतो? असिल ग्रुपला ऍड करतो. मग या ठिकाणी मी असिल ग्रुप तुम्हाला हायलाइट केलाय ऑलरेडी, तुम्हाला तो माहिती आहे. तर इथे जो आपण ग्रुप प्रेझेंट केला आहे, जो दाखवला आहे, त्याला आपण काय म्हणतो? असिल. मग हा असिल ग्रुप तुम्हाला ऍड करायचा आहे बेन्झीनला. नाउ इन दिस केस बेन्झीनवरती कुठलाही सबस्टंट आधीपासून प्रेझेंट नाहीये, त्यामुळे तुम्ही या असिल ग्रुपला कुठल्याही कार्बनला जोडला तरी चालेल. मग मी इथे प्रॉडक्ट मेन्शन करतोय. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ, बघा या कंपाऊंडचं नाव काय आहे थोडासा विचार करा. इथे मी बेन्झीन दाखवलंय आणि सपोज मी अटॅक टॉपच्या कार्बनला दाखवलंय. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ CH3 अँड C डबल बॉन्ड O. हे जे कंपाऊंड फॉर्म झालंय, या कंपाऊंडचं नाव काय आहे? देयर इज अ फॉर्मेशन ऑफ ॲसेटोफेनॉल. समजले रिएक्शन काय झाली आहे? कुठलं कंपाऊंड आपण वापरतोय? असिल क्लोराइड. This is Friedel-Crafts acylation reaction. Now the next is some important physical property of aldehyde and ketone. बघा, काही प्रॉपर्टीज आहे. पहिली प्रॉपर्टी जी सगळ्यात महत्त्वाची मला वाटते ती आहे बॉइलिंग पॉइंट. मग या केसमध्ये बघा, तुम्हाला क्वेश्चन कसा विचारला जातो? क्वेश्चनचा पॅटर्न असा असतो, विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड हॅव हाय बॉइलिंग पॉइंट और विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड हॅव लो बॉइलिंग पॉइंट. मग बॉइलिंग पॉइंटचं कनेक्शन कसं आहे? एकदम सिंपल पॉइंट लक्षात ठेवा. अल्डिहाइड और कीटोन they have high boiling point as compared to ether and hydrocarbon of comparable mass. हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला काही अल्डिहाइड दिले, काही इथर दिले, काही हायड्रोकार्बन दिले. तर लक्षात ठेवा, इथर आणि हायड्रोकार्बन यांच्यापेक्षा अल्डिहाइड कीटोनचा बॉइलिंग पॉइंट हा सगळ्यात जास्त असतो. आणि तेच आपण इथे बघितलं दुसऱ्या सेटमध्ये. अल्डिहाइड कीटोन हॅव लो बॉइलिंग पॉइंट ॲज कम्पेअर टू अल्कोहोल अँड कार्बॉक्झिलिक ऍसिड. कार्बोक्सिलिक ऍसिडचं बघायला गेलं तर बॉइलिंग पॉइंट सगळ्यात खूप जास्त असतो. हे आपण पुढे डिस्कस करणारच आहोत. पण कार्बोक्सिलिक ऍसिड, अल्कोहोल यांचा बॉइलिंग पॉइंट हा जास्त असतो ॲज कम्पेअर टू अल्डिहाइड और कीटोन. कारण अल्कोहोल कार्बोक्सिलिक ऍसिडमध्ये काय होतं, ते हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करू शकतात इझिली. त्यामुळे त्यांची स्ट्रेंथ वाढते, त्या बॉन्डला ब्रेक करायला आपल्याला एनर्जी जास्त लागते, म्हणून त्यांचा बॉइलिंग पॉइंट जास्त असतो. तर हे सेट लक्षात ठेवा. अल्डिहाइड कीटोन हॅव हाय बॉइलिंग पॉइंट ॲज कम्पेअर टू इथर हायड्रोकार्बन and aldehyde ketone have low boiling point as compared to alcohol and carboxylic acid. पॉइंट महत्वाचे आहेत, नोट करून ठेवले तरी चालेल. नाउ नेक्स्ट पॉइंट, इट्स अ क्लिमेन्सन रिडक्शन अँड वोल्फ-किश्नर रिडक्शन. बघा, हे दोघंही रिडक्शन रिएक्शन आहे. मग क्लिमेन्सन रिडक्शन मध्ये काय होतं, की तुम्हाला कार्बोनिल कंपाऊंड दिलेलं असतं आणि त्या कार्बोनिल कंपाऊंडचं तुम्ही अल्केन फॅमिलीमध्ये कन्वर्ट करतात. ठीक आहे. सेम वोल्फ-किश्नर रिडक्शन आहे. वोल्फ-किश्नर रिडक्शन मध्ये सुद्धा आपण कार्बोनिल कंपाऊंडचा यूज करतो आणि त्या कार्बोनिल कंपाऊंडला तुम्ही कन्वर्ट करताय अल्केन मध्येच. पण बघा, क्लिमेन्सन मध्ये कशी रिएक्शन होते, इथे मी तुम्हाला मेन्शन करतोय कार्बोनिल ग्रुप. कुठलाही कार्बोनिल कंपाऊंड असेल, ठीक आहे. या कार्बोनिल कंपाऊंड मध्ये जेव्हा आपण झिंक अमलगम टाकतो, झिंक अमलगम म्हणजे काय? झिंक इन कॉम्बिनेशन विथ मर्क्युरी अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl. बघा, झिंक अमलगम आणि HCl जेव्हा दोघांची केमिकल रिएक्शन होते तेव्हा ते काय प्रोड्यूस करतात? दे प्रोड्युसेस नेसंट हायड्रोजन. नेसंट हायड्रोजन इज मोर रिएक्टिव्ह ॲज कम्पेअर टू रेग्युलर हायड्रोजन. हे लक्षात ठेवा. मग इथे आपल्याला नेसंट हायड्रोजन आपल्याला यूज करायचे.
नेसंट हायड्रोजन किती प्रोड्यूस होतील तर डिपेंड्स की रिएक्शन कशी आहे. या ठिकाणी आपल्याला 4 नेसंट हायड्रोजन यूज करायचे. आता रिएक्शन बघा काय होते. हा जो कार्बन आणि ऑक्सिजन बॉन्ड आहे, कार्बन ऑक्सिजन बॉन्ड, हा बॉन्ड आता ब्रेक होतोय. ठीक आहे, ब्रेक झाल्यानंतर शिल्लक फक्त काय राहील, एवढाच ग्रुप शिल्लक राहील. मग जो ऑक्सिजन आपण रिमूव्ह करतोय तो या 4 हायड्रोजन पैकी 2 हायड्रोजन युटिलाइज करून घेईल. मग एका ऑक्सिजन सोबत नेहमी 2 हायड्रोजन यूज केले जातात. मग तुम्हाला साइड प्रोडक्ट काय मिळणार आहे, देयर इज अ फॉर्मेशन ऑफ साइड प्रोडक्ट H2O. मग आउट ऑफ दिस 4 हायड्रोजन वी ऑलरेडी यूज 2 हायड्रोजन विथ द ऑक्सिजन. नाउ व्हॉट रिमेनिंग, बघा जेव्हा आपण हा बॉन्ड ब्रेक केला, कार्बन आणि ऑक्सिजन मधला बॉन्ड आपण ब्रेक केला, तेव्हा कार्बनची व्हॅलेन्सी कमी झाली आणि ती फुलफिल करण्यासाठी उरलेले 2 हायड्रोजन यांच्यामधले ते आता कार्बनला ऍड होतील. मग ते मी ते असे दाखवू शकतोय, दिस इज हायड्रोजन अँड दिस इज हायड्रोजन. हेच तुम्ही असं पण दाखवू शकताय, CH2 CH2. हे जे कंपाऊंड आहे हे कुठल्या फॅमिलीतलं कंपाऊंड आहे, इट बिलॉंग्स टू अल्केन फॅमिली. क्वेश्चन कसे विचारले जातील, पॉइंट नंबर 1, अल्डिहाइड अँड कीटोन कॅन बी कन्वर्टेड इनटू अल्केन बाय विच ऑफ द फॉलोइंग रिएक्शन. ऑप्शन ABCD, द करेक्ट ऑप्शन इज क्लेमेन्सन रिडक्शन. या टाइपचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. आता हे वोल्फ क्रिस्टल मध्ये सुद्धा सेम टाइपची रिएक्शन होते, फक्त फरक काय बघा रिएजंटचा. समजा मी नेहमीप्रमाणे काय घेतोय, एखादं कार्बोनिल कंपाऊंड मी सपोज यूज केलंय. या कार्बोनिल कंपाऊंडची रिएक्शन होते हायड्रोजन सोबत. हायड्रोजन आपण कसं दाखवतो, NH2NH2. NH2NH2 इज नथिंग बट इट्स अ हायड्रोजन. आता बघा काय होतंय, या कार्बन ऑक्सिजन मधले दोघंही बॉन्ड ब्रेक होत आहे आणि ऑक्सिजनला आपण काय करतोय, सेपरेट करतोय. त्याचं काय होईल ते मी सांगतो. आता जेव्हा कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होतोय तर हा हायड्रोजन हा मॉलिक्यूल त्या कार्बनवरती अटॅक करतोय. बघा अटॅक झाल्यानंतर स्ट्रक्चर कसं दिसतंय, दिस इज ॲज युजल. आता बघा या केसमध्ये डबल बॉन्ड जो O होता तो आपण ऑक्सिजन काढून घेतलाय, त्याच्या ठिकाणी N सिंगल बॉन्ड NH2 हे कंपाऊंड फॉर्म झालंय. इट इज हायड्रोझोन कंपाऊंड. हे कुठलं कंपाऊंड आहे, हायड्रोझोन. आणि हे जे आपण ऍड केलं होतं त्याला आपण काय म्हणतो, इट्स अ हायड्रोझाइन. हायड्रोझाइन आणि हायड्रोझोन लक्षात ठेवा. मग बघा आता हा जो नायट्रोजन मी इथे हायलाइट करतोय त्याला आधी 2 हायड्रोजन होते, पण जेव्हा तुम्हाला हायड्रोझोन मिळालं तेव्हा तुम्ही चेक करा इथल्या नायट्रोजनला हायड्रोजन नाहीये. मग ते 2 हायड्रोजन कोणासोबत कंबाईन झाले, या ऑक्सिजन सोबत कंबाईन झाले. म्हणजे आपण इथे असं -H2O दाखवू शकतोय. -H2O चा अर्थ काय की आपण वॉटरला काय केलंय, रिमूव्ह केलंय. आता हे जे कंपाऊंड फॉर्म झालंय याच्यामध्ये बघा एक्झॅक्टली काय होणार आहे की तुम्हाला ऍड करायचे पोटॅशियम हायड्रॉक्साईड KOH अँड इट्स अ इथिलीन ग्लायकॉल. इथिलीन ग्लायकॉल. आता या इथिलीन ग्लायकॉल आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईडच्या प्रेझेन्समध्ये रिएक्शन काय होते नीट समजून घ्या. आता बघा एक्झॅक्टली काय होतंय की हा जो NH2 ग्रुप आहे, दिसतंय तुम्हाला NH, मी हवं तर चेंज करतोय कलर, इट्स समवॉट करेक्ट नाउ. हा जो NH2 ग्रुप आहे याचे 2 हायड्रोजन रिमूव्ह होतील. केव्हा रिमूव्ह होतात ते बघा, पोटॅशियम हायड्रॉक्साईड आणि इथिलीन ग्लायकॉल यांच्या प्रेझेन्समध्ये कार्बन नायट्रोजन मधले डबल बॉन्ड ब्रेक होत आहे. आणि जेव्हा हा बॉन्ड ब्रेक होतोय तर नायट्रोजन होतोय अनस्टेबल, कारण त्याची व्हॅलेन्सी इनकम्प्लीट होते. ऍट द सेम टाइम शेजारचा जो नायट्रोजन आहे त्याला अटॅच असलेले 2 हायड्रोजन ते सुद्धा ब्रेक होतात आणि हे हायड्रोजन आता शिफ्ट होता या कार्बनकडे, ते या कार्बनला अटॅच होतील. म्हणजे तुम्हाला या टाइपचं कंपाऊंड मिळेल, इट्स अ CH2 लाईक दिस. प्लस बघा इथला नायट्रोजन कार्बन हा डबल बॉन्ड ब्रेक झालाय, म्हणजे मी असं दाखवू शकतोय नायट्रोजन डबल बॉन्ड ब्रेक झाला म्हणजे इथे 2 फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत, एक बॉन्ड आधीपासूनच आहे. आता या शेजारच्या नायट्रोजनला पण 2 हायड्रोजन ते पण आपण रिमूव्ह केले, म्हणजे इथे सुद्धा 2 इलेक्ट्रॉन असतील. आता बघा काय होईल, या नायट्रोजनकडे 2 इलेक्ट्रॉन आहे, ऍडजस्टंट नायट्रोजनकडे सुद्धा 2 इलेक्ट्रॉन आहे. मग यांच्यामध्ये N सिंगल बॉन्ड N होता, तर N आता काय होणार, ट्रिपल बॉन्ड N. आणि N ट्रिपल बॉन्ड N म्हणजेच काय असणार आहे, N2. म्हणजे इथे मी साईडला लिहू शकतोय N2 गॅस. बघा कुठला गॅस इव्हॉल्व होतोय, नायट्रोजन. इन वोल्फ-किर्चner रिडक्शन विच ऑफ द फॉलोइंग गॅस इज इव्हॉल्व, असा आपण क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. तर नायट्रोजन गॅसचं इव्होल्युशन होतंय. व्हॉट इज द प्रोडक्ट ऑफ वोल्फ-किर्चner रिडक्शन, अल्केन इज द प्रोडक्ट. क्लेमेन्सनचं आणि वोल्फ-किर्चnerचं प्रोडक्ट सेमच आहे. बोथ द रिएक्शन गिव्स अल्केन ॲज अ प्रोडक्ट. दोघांचं रिएक्टंट सेम असेल, अल्डिहाइड और कीटोन. पण लक्षात ठेवा क्लेमेन्सन मध्ये कुठल्याही प्रकारचा गॅस इव्हॉल्व होत नाहीये, पण वोल्फ-किर्चner मध्ये नायट्रोजन गॅसचं इव्होल्युशन होतंय. चला नेक्स्ट टॉपिक बघू. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक फॉर CET ॲज वेल ॲट नीट. ठीक आहे, बघा हा इन डिटेल आपण एक्सप्लेन करूया.
बघा आता या केसमध्ये अल्डेहाइड आणि कीटोनचा आपण विचार केला तर अल्डेहाइड ऍक्ट्स ॲज अ रिड्युसिंग एजंट, तसं कीटोन सुद्धा रिड्युसिंग एजंट म्हणून काम करतो, पण कोणासोबत करत नाही आपल्याला समजून घ्यायचंय. या केसमध्ये आपल्याला 3 टाईपचे महत्त्वाचे रिएजंट बघायचे. त्यातलं पहिलं आहे फेलिंग सोल्युशन. फेलिंग सोल्युशन नंतर आपल्याला बघायचंय टोलन्स रिएजंट आणि तिसरं बघायचंय शिफ्ट रिएजंट. फेलिंग सोल्युशन, टोलन्स रिएजंट अँड शिफ्ट रिएजंट आर व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट रिएजंट. दे ऍक्ट्स ॲज अ ऑक्सिडायझिंग एजंट. ठीक आहे, पण ते माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे. मग आपल्याला समजा कोणी क्वेश्चन विचारला हाऊ वी कॅन डिस्टिंग्विश बिटवीन अल्डेहाइड अँड कीटोन, तर याच्यात सगळ्यात महत्त्वाचं जे टेस्ट आहे ते हे 3 सोल्युशन तुम्हाला टेस्ट देणार आहे. या तिघही सोल्युशन सोबत म्हणजे कोण कोण, फेलिंग सोल्युशन, टोलन्स रिएजंट अँड शिफ्ट रिएजंट, या तिघांसोबत कोण रिॲक्ट होतो, फक्त अल्डेहाइड रिॲक्ट होतो. कीटोन यांच्यासोबत रिॲक्शन दाखवत नाहीये, म्हणून तर यांचा वापर केला होतो टू डिस्टिंग्विश बिटवीन अल्डेहाइड अँड कीटोन. बघा सिंपल्स आहे, या तिघांसोबत फक्त रिॲक्शन कोण दाखवतोय, अल्डेहाइडच दाखवतोय. कशी ते आपण बघणारच आहोत. या तिघांसोबत जर रिॲक्शन फक्त अल्डेहाइड दाखवतो, कीटोन दाखवत नाही, देअरफॉर दिस 3 सोल्युशन कॅन बी इझिली यूज टू डिस्टिंग्विश बिटवीन अल्डेहाइड अँड कीटोन. आता बघा कशा कशा रिॲक्शन आपण समजून घेऊ. अल्डेहाइड शोज केमिकल रिॲक्शन विथ फेलिंग सोल्युशन. मग आता फेलिंग सोल्युशनचा आपण डिटेल स्टडी करणार आहोत, त्यावरती सुद्धा खूप सारे एमसीक्यू तयार होत आहेत. वन बाय वन आपण फेलिंग सोल्युशनचा आता स्टडी करूया. फेलिंग सोल्युशन बघा काय, फेलिंग सोल्युशन इज अ टार्टारिक ऍसिड कॉम्प्लेक्स ऑफ क्युप्रिक आयर्न. याच्यावरती एमसीक्यू तयार होतोय. इट्स अ टार्टारिक ऍसिड कॉम्प्लेक्स ऑफ क्युप्रिक आयर्न. फेलिंग सोल्युशन इज टार्टारिक ऍसिड कॉम्प्लेक्स ऑफ ऑप्शन ABCD. द करेक्ट ऑप्शन इज क्युप्रिक आयर्न. ठीक आहे. नाउ आता फेलिंग सोल्युशन कसं बनवतात, हाऊ वी कॅन प्रिपेअर फेलिंग सोल्युशन. फेलिंग सोल्युशन इज अ कॉम्बिनेशन ऑफ फेलिंग सोल्युशन A अँड फेलिंग सोल्युशन B. मग आता फक्त फेलिंग सोल्युशन A, फेलिंग सोल्युशन B एवढंच माहिती असून चालणार नाही. मग फेलिंग सोल्युशन A काय असतं आणि B काय असतं यावरती पण एमसीक्यू तयार होतोय. देन फेलिंग सोल्युशन A इज व्हॉट, इट्स अ ॲक्वेस कॉपर सल्फेट सोल्युशन. कॉपर सल्फेटचं ब्ल्यू कलरचं सोल्युशन असतं की जे ॲक्वेस मध्ये आपण बनवतोय. मग फेलिंग सोल्युशन A इज aqueous copper sulfate solution and failing solution B is sodium potassium tartarate. महत्वाचं कंपाऊंड आहे सोडियम पोटॅशियम टार्टारेट. काय म्हणतो आपण, इट्स अ रोशेल सॉल्ट. तुम्हाला एमसीक्यू विचारला जाऊ शकतोय. इन फेलिंग सोल्युशन A इज ऑप्शन ABCD. फेलिंग सोल्युशन B इज ऑप्शन ABCD. ठीक आहे, हा पॉईंट महत्वाचा आहे. बघा आता नेमका अल्डेहाइड कशी रिॲक्शन दाखवतो, इथून पुढचा सगळा पॉईंट नीटसाठी सुद्धा खूप महत्वाचा आहे. बघा जेव्हा एखाद्या अल्डेहाइडची केमिकल रिॲक्शन होते फेलिंग सोल्युशन सोबत, ठीक आहे, मग काय होतं रिॲक्शन, जेव्हा दोघांना आपण ऍड करतो बघा काय होतंय, डीप ब्ल्यू कलर ऑफ सोल्युशन इज लॉस्ट. जो ब्ल्यू कलर असतो फेलिंग सोल्युशनचा तो लॉस्ट होतोय. बघा फेलिंग सोल्युशन घेतलंय, डीप ब्ल्यू कलर आहे, अल्डेहाइडची मिक्सिंग झाली, डीप ब्ल्यू कलर काय होतोय, लॉस होतोय. डीप ब्ल्यू कलर लॉस होतो आणि काय तयार होतं, रेड प्रेसिपिटेट ऑफ क्युप्रस ऑक्साइड इज फॉर्म. ब्ल्यू कलर डिसअपियर होतोय आणि रेड पीपीटी फॉर्म होतोय, रेड प्रेसिपिटेट फॉर्म होतोय की जे कोणाचं आहे, क्युप्रस ऑक्साइडचं आहे. ब्ल्यू कलर disappears and red PPT is formed and that red PPT is of cuprous oxide. रेड प्रेसिपिटेट कोण देतंय, क्युप्रस ऑक्साइड. एमसीक्यू तयार होतोय. नाउ जर ही रिॲक्शन झाल्यानंतर एक्झॅक्टली कोणामध्ये काय काय बदल झाले ते महत्वाचे. हा पॉईंट बघा काय दिलाय. अल्डेहाइडचं काय होतंय, अल्डेहाइड गेट ऑक्सिडाइज टू कार्बोक्सिलेट आयन. अल्डेहाइडचं काय होतंय, कार्बोक्सिलेट आयन मध्ये फॉर्म होते. म्हणजे तुम्हाला या टाईपचा कंपाऊंड मिळणार आहे, RC डबल बॉन्ड O. ओके, या टाईपचं तुम्हाला काय मिळणार आहे, कार्बोक्सिलेट आयन. अल्डेहाइड इज ऑक्सिडाइज टू कार्बोक्सिलेट आयन. क्लियर आहे. नाउ क्युप्रिक आयन म्हणजे काय, Cu2+ आयन. दिस क्युप्रिक आयन इज रेड्युस्ड टू क्युप्रस ऑक्साइड. दोन महत्वाचे चेंजेस होत आहे. अल्डेहाइड इज ऑक्सिडाइज टू कार्बोक्सिलेट आयन and second thing Cu2+ that is cupric ions is reduced to cuprous oxide. क्युप्रिक आयनचं होतंय क्युप्रस ऑक्साइड. हा पण पॉईंट एमसीक्यू साठी महत्वाचा आहे. त्यानंतर अजून सगळ्यात महत्वाचा पॉईंट बघा, ही प्रोसेस चालू असताना ऑक्सिडेशन नंबर ऑफ कॉपर चेंज होतोय. तर पहिला चेंज लक्षात ठेवा की डिक्रीज होतोय. कितीने डिक्रीज होतोय हा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. तर आधी तो असतो +2 आणि रिॲक्शन झाल्यानंतर होतोय +1. +2चं काय होतंय, +1 होतंय. कितीने डिक्रीज झालाय, एका युनिटने डिक्रीज झालाय. आणि सगळ्यात महत्वाचं तो डिक्रीज होतो हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट,
ॲरोमॅटिक अल्डिहाइड आर नॉट ऑक्सिडाइज्ड बाय फेलिंग सोल्युशन. सगळ्यात महत्वाचं आहे, फक्त ॲलिफॅटिक अल्डिहाइडच आपण काय करू शकतोय, ऑक्सिडेशन करू शकतोय विथ द हेल्प ऑफ फेलिंग सोल्युशन. Second important reagent is Tollens reagent. Tollens reagent is silver ammonia complex. How it is prepared? It is prepared by mixing of silver nitrate solution and ammonium hydroxide solution. AgNO3 आणि NH4 दोघांचं मिक्सिंग करा, इझिली काय फॉर्म होईल, टोलन्स रिएजंट. इथे लगेच एमसीक्यू तयार होतोय. एमसीक्यू असा असेल की टोलन्स रिएजंट इज ऑप्शन ABCD कॉम्बिनेशन ऑफ AgNO3 and NH4OH. Now, when this aldehyde is reacts with Tollens reagent, or we can say when Tollens reagent is added to aldehyde, then what will happen? Then there is a formation of silver mirror. बघा तुम्हाला कॉलेजला पण या टेस्ट घेतली असेल, तुम्हाला सिल्वर मिरर टेस्ट बघितली असेल तुम्ही, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये कसं असतं, जेव्हा त्या अल्डेहाइड मध्ये आपण टोलन्स रिएजंट ऍड करतो, तर त्या टेस्ट ट्यूबच्या, सपोज ही टेस्ट ट्यूब आहे, टेस्ट ट्यूबच्या इनर वॉल वरती तुम्हाला सिल्वर कलर फॉर्म झालेला दिसतो, असं शायनी कलरला असतो. जर समजा सिल्वर कलर एक्झॅक्टली मिळाला नसेल तर थोडासा ग्रेश ब्लॅक कलर तुम्हाला मिळतो. हा कलर फॉर्म झाला याचा अर्थ कन्फर्मेशन मिळतं की त्या टेस्ट ट्यूब मध्ये आधी आपण अल्डेहाइड घेतलेला होता, ठीक आहे. इट शोज द कन्फर्मेशन ऑफ अल्डेहाइड. वन्स वी गेट सिल्वर मिरर, इट शोज द कन्फर्मेशन ऑफ प्रेझेन्स ऑफ अल्डेहाइड. Now, during this process, what will happen? This aldehyde get oxidized to acetate ion. Aldehydeचं काय होतंय, ऍसिटेट आयन मध्ये फॉर्म होत आहे. अँड सिल्वर आयन इज रेड्यूस टू मेटालिक सिल्वर. सिल्वर आयनचं कन्व्हर्जन हे इलेक्ट्रॉन गेन करतात, सिल्वर आयन काय करतात, इलेक्ट्रॉन गेन करतात आणि त्यांच्यापासून तुम्हाला प्रॉपर मेटालिक सिल्वर मिळतोय. हे चेंज पण लक्षात ठेवा. बघा आता हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट, हायड्रोकार्बन, इथर, कीटोन, अल्कोहोल डू नॉट ऑक्सिडाइज बाय टोलन्स रिएजंट. टोलन्स रिएजंट हा हायड्रोकार्बनचं, इथरचं, कीटोन, अल्कोहोल यांचं ऑक्सिडेशन करू शकत नाही. टोलन्स रिएजंटची रिएक्शन फक्त कोणासोबत होते आहे, अल्डिहाइड सोबत होते. पुन्हा एमसीक्यू तयार होतोय, विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड शोज केमिकल रिएक्शन विथ टोलन्स रिएजंट. ऑप्शन ABCD, द करेक्ट ऑप्शन इज अल्डिहाइड. किंवा क्वेश्चन असं पण विचारला जाईल, विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड डू नॉट शो केमिकल रिएक्शन विथ टोलन्स रिएजंट. मग तुम्हाला यांच्यापैकी कुठला तरी एक ऑप्शन शोधून काढायचा आहे. मग त्याच्यामध्ये एक तर हायड्रोकार्बन असेल किंवा इथर असेल किंवा कीटोन असेल किंवा अल्कोहोल सुद्धा असू शकतोय. नाउ द नेक्स्ट इम्पॉर्टंट रिएजंट इज शिफ्ट रिएजंट. बघा शिफ्ट रिएजंट हा कलरलेस सोल्युशन असतं. कसं बनवलं जातं हे शिफ्ट रिएजंट, तुम्हाला काय करायचं असतं, फक्त पी रोज ॲनिलीन हायड्रोक्लोराइड हे सोल्युशन घ्यायचं असतं. या सोल्युशनचा कलर आधीपासूनच असतो मॅजेंटा कलर. आता हा मॅजेंटा कलरला आपण आपल्या रेग्युलर लँग्वेज मध्ये म्हणू शकतो थोडासा पिंकिश कलर असतो किंवा व्हायलेट कलर असतो. जेव्हा या मॅजेंटा कलर पी रोज ॲनिलीन हायड्रोक्लोराइड मध्ये तुम्ही सल्फर डायऑक्साइड पास करता, तेव्हा हा मॅजेंटा कलर डिसअपिअर होतो आणि तुम्हाला मिळतं कलरलेस सोल्युशन. मग त्या कलरलेस सोल्युशनलाच तुम्ही काय म्हणताय, शिफ्ट रिएजंट म्हणताय. मग तुम्हाला पहिला एमसीक्यू तयार होतोय की तुम्ही कुठलं केमिकल वापरताय, तर पी रोज ॲनिलीन हायड्रोक्लोराइड. आणि याच्यामधून कुठला गॅस पास करताय हा सुद्धा सेकंड एमसीक्यू तयार होतोय, तर तुम्ही SO2 गॅस पास करताय. मग शिफ्ट रिएजंट हा कलरलेस असतो. आता जेव्हा अल्डिहाइडची केमिकल रिएक्शन होते शिफ्ट रिएजंट सोबत, तेव्हा काय होतं बघा, अल्डिहाइड when reacts with shift reagent again this magenta color restored. म्हणजे बघा सिंपलचं, जे शिफ्ट रिएजंट आहे ते कलरलेस आहे आणि जर त्या शिफ्ट रिएजंट मध्ये आपण अल्डिहाइडला ऍड केलं किंवा अल्डिहाइड मध्ये थोडंफार शिफ्ट रिएजंट ऍड केला, तर जो शिफ्ट रिएजंटचा कलर डिसअपिअर झालेला असतो तो पुन्हा अपिअर होतोय. तो पुन्हा अपिअर झाला म्हणजे काय, इट शोज द कन्फर्मेशन ऑफ अल्डिहाइड. अल्डिहाइडशी कॉन्टॅक्ट झाल्या जो डिसअपिअर झालेला कलर असतो मॅजेंटा कलर, तो पुन्हा अपिअर होतो. म्हणजे पुन्हा तुम्हाला पिंकिश व्हायलेट कलरचं सोल्युशन मिळतं. हे सोल्युशन मिळालं म्हणजे कन्फर्मेशन आहे की द कंपाऊंड इज कन्फर्म अल्डिहाइड कंपाऊंड. These are the three important reagent, that is shift reagent, Tollens reagent and Fehling solution, which shows chemical reaction with aldehyde. चला नेक्स्ट कंपाऊंड, नेक्स्ट टॉपिक बघूया आपण. दिस इज अल्डॉल कंडेन्सेशन. आता बघा अल्डॉल कंडेन्सेशन आणि कॅनिझोल रिएक्शन हे बोर्डसाठी खूप महत्वाचे होते, पण आता माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू मला असं वाटतंय की त्यावरती क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतोय. बघा अल्डॉल कंडेन्सेशन, अल्डॉल नाव काय सांगतंय, असं प्रोडक्ट असेल त्यात अल्डिहाइड ग्रुप आहे आणि अल्कोहोल ग्रुप आहे. मग हे अल्डॉल कंडेन्सेशन
तुम्हाला कोण दाखवतं, तुम्हाला हे असेच कार्बोनिल कंपाऊंड किंवा असेच कंपाऊंड दाखवतील ज्यांच्यामध्ये अल्फा हायड्रोजन प्रेझेंट असतो. खूप महत्वाचा शब्द मी बोलतोय, दोज अल्डिहाइड और कीटोन विच कन्सिस्ट ऑफ अल्फा हायड्रोजन. त्यांच्यामध्ये कोण प्रेझेंट असणं गरजेचं आहे, अल्फा हायड्रोजन प्रेझेंट असणं गरजेचं आहे. आता हे कसं आहे नेमकं समजून घ्या. समजा हा कार्बोनिल ग्रुप आहे, सी डबल बॉन्ड ओ. कार्बोनिलच्या नंतर जो पहिला कार्बन येतो त्या कार्बनला आपण काय म्हणतो, अल्फा कार्बन. मग या अल्फा कार्बनला काय प्रेझेंट पाहिजे, हायड्रोजन प्रेझेंट पाहिजे. मग ते एक असतील किंवा दोन असतील तरी चालतील. जर अल्फा हायड्रोजन प्रेझेंट असेल तरच ते कंपाऊंड तुम्हाला कुठली रिएक्शन दाखवतील, अल्डॉल कंडेन्सेशन दाखवतील. खूप महत्वाचा पॉईंट आहे. मग यावरती एमसीक्यू कसा तयार होतो, क्वेश्चन सिंपल असं असणार आहे, विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड शोज अल्डॉल कंडेन्सेशन किंवा विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड डू नॉट शो अल्डॉल कंडेन्सेशन. मग आता मला एक सांगा, समजा मी ते कंपाऊंड तुम्हाला दाखवलं सी डबल बॉन्ड ओ एच, समजा मी घेतलं फॉर्मल्डेहाइड, हा सुद्धा अल्डेहाइडच आहे. मी तुम्हाला जर क्वेश्चन विचारला कॅन फॉर्मल्डेहाइड शोज अल्डॉल कंडेन्सेशन, तर विचार करा, मी तुम्हाला सांगितले की कार्बोनिल नंतर जो कार्बन असतो त्या कार्बनला तुम्ही म्हणतात अल्फा कार्बन आणि अल्फा कार्बनला अटॅच कोण पाहिजे, हायड्रोजन. म्हणजे कंडिशन काय, अल्फा हायड्रोजन प्रेझेंट पाहिजेच. मग या केसमध्ये कार्बोनिल नंतर पुढे कार्बनच नाहीये, अल्फा हायड्रोजनचा प्रश्नच येत नाही. याचा अर्थ हे कंपाऊंड तुम्हाला अल्डॉल कंडेन्सेशन दाखवणार नाही. नाउ कॅनिझरोज रिएक्शन बघा, विच अल्डिहाइड शोज कॅनिझरोज रिएक्शन. अल्डॉलच्या कम्प्लिटली ऑपोजिट करा. ज्या कंपाऊंड मध्ये अल्फा हायड्रोजन प्रेझेंट असतो ते कंपाऊंड कॅनिझरोज दाखवणार नाही. मग समजा मी तुम्हाला एक कंपाऊंड दिलं CH3C डबल बॉन्ड OH, समजा मी तुम्हाला दिलंय ऍस्टल्डेहाइड. कॅन ऍस्टल्डेहाइड शोज कॅनिझरोज रिएक्शन, नो. का बरं दाखवणार नाही, कारण या कंपाऊंड मध्ये अल्फा हायड्रोजन प्रेझेंट आहे आणि कॅनिझरोज रिएक्शन कोण दाखवतं, ज्यांच्यामध्ये अल्फा हायड्रोजन प्रेझेंट नसतो. मग समजा मी तुम्हाला आता हे ऑप्शन दिलं तर हे कंपाऊंड म्हणजे फॉर्मल्डेहाइड हे तुम्हाला कॅनिझरोज रिएक्शन दाखवेल का, 100% रिएक्शन दाखवेल. मी तुम्हाला असं पण एखादा क्वेश्चन विचारला, सपोज हे कंपाऊंड मी ड्रॉ केलंय, बघा तर बरं याचं नाव काय आहे, सी डबल बॉन्ड OH. इट्स अ बेन्झाल्डेहाइड. बेन्झाल्डेहाइड तुम्हाला कॅनिझरोज रिएक्शन दाखवेल का, तर बघा कार्बोनिल नंतर जो पुढचा कार्बन आहे त्या कार्बनचे चारही बॉन्ड कंप्लीट झाले, याचा अर्थ हा जो अल्फा कार्बन आहे देयर इज अ ऍब्सेन्स ऑफ हायड्रोजन. आणि ऍब्सेन्स ऑफ हायड्रोजन असल्यामुळे म्हणजे आपण असं म्हणू शकतो की अल्फा हायड्रोजन नाहीच आहे त्याच्यामध्ये. अल्फा हायड्रोजन नाही म्हणजे तो कुठली रिएक्शन दाखवेल, कॅनिझरोज रिएक्शन दाखवणारच आहे. तुम्ही हे दोन महत्वाचे कंपाऊंड लक्षात ठेवा, फॉर्मल्डेहाइड, बेन्झाल्डेहाइड. फॉर्मल्डेहाइड, बेन्झाल्डेहाइड हे तुम्हाला अल्डॉल दाखवणार नाही, पण ते तुम्हाला कॅनिझरोज दाखवतील. याच दोन रिएक्शन वर तुम्हाला एमसीक्यू विचारले जाऊ शकतात. कुठलं कंपाऊंड अल्डॉल दाखवतं, कुठलं कंपाऊंड अल्डॉल रिएक्शन नाही दाखवणार, विच कंपाऊंड शोज कॅनिझरोज रिएक्शन, विच कंपाऊंड डू नॉट शो कॅनिझरोज रिएक्शन. यावरती क्वेश्चन महत्वाचा आहे, पॉईंट फक्त लक्षात ठेवा. कॅनिझरोजच्या बाबतीत लक्षात ठेवा की इथे काय पाहिजे, ऍब्सेन्स ऑफ अल्फा हायड्रोजन. अल्फा हायड्रोजनचा ऍब्सेन्स पाहिजे तर तुम्हाला कॅनिझरोज रिएक्शन मिळेल. नाउ नेक्स्ट रिएक्शन, इट इज रिलेटेड विथ द बॉइलिंग पॉइंट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. महत्वाचा पॉइंट आहे बघा, कार्बोक्सिलिक ऍसिडचा आपल्याला स्टडी करायचा आहे बॉइलिंग पॉइंटचा. कंपॅरिझनला विचारलं जातं, विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड हॅव हाय बॉइलिंग पॉइंट, लो बॉइलिंग पॉइंट, दॅट्स ऑल. मग कार्बोक्सिलिक ऍसिडचं तुम्ही जर बघितलं तर कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये जनरली स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म होतं, ठीक आहे. त्याच्यामध्ये डायमर सुद्धा फॉर्म होतं, बघितलंय आपण त्याच्यामध्ये. कार्बोक्सिलिक ऍसिड हॅव हाय बॉइलिंग पॉइंट ॲज कम्पेअर टू अल्डिहाइड, कीटोन, हायड्रोकार्बन, इथर, अल्कोहोल एक्सेट्रा एक्सेट्रा. कार्बोक्सिलिक ऍसिडचा बॉइलिंग पॉइंट सगळ्यांपेक्षा जास्त असतो. सिंपलचा पॉइंट आहे. मग तुम्हाला समजा 4 ऑप्शन दिले आणि विचारले की विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड हॅज हाय बॉइलिंग पॉइंट आणि त्यातला समजा एक ऑप्शन असेल कार्बोक्सिलिक ऍसिड, तर डोळे झाकून कार्बोक्सिलिक ऍसिडला तुम्हाला बिंदास टिक करायचं आहे, ठीक आहे. हा, पण मग तुम्हाला 4 ऑप्शन दिले आणि चारीच्या चारी कार्बोक्सिलिक ऍसिडच असतील तर मग क्वेश्चन मार्क आहे. मग त्या डिसिजन कसं घ्यायचं हे मी तुम्हाला 1-2 मिनिटात सांगतोय. पुढचं 1-2 मिनिटात ते सगळं आपण क्लिअर करू. बघा इथे आपण ऑलरेडी डिस्कस केलंय की याचं मागचं रिझन काय असतं, ठीक आहे, देयर इज अ फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग, बऱ्याचदा डिस्कस केलंय. नाउ सोल्युबिलिटी इन वॉटर. कार्बोक्सिलिक ऍसिड जर आपण बघितलं the solubility of carboxylic acid decreases with increase in molecular mass. म्हणजे सिंपल पॉइंट काय, जितकं कार्बोक्सिलिक ऍसिड लॉंग होत जाईल, जितके कार्बन वाढत जाईल,
कार्बन वाढले म्हणजे त्यांचं मासेस वाढले. जितके कार्बन वाढतात तितकं मास वाढते आणि तेवढी सोल्युबिलिटी काय होते, डिक्रीज होत जाते. याचा इन शॉर्ट काय, की जितकं लोअर कार्बनचं कार्बोक्सिलिक ऍसिड असेल ते वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होईल, पण जितके कार्बन वाढत जातील सोल्युबिलिटी काय होत जाईल, डिक्रीज होत जाईल. आणि एक वेळ अशी पण येईल बरं का, लक्षात ठेवा, की ते कार्बन वाढल्यामुळे त्यांची सोल्युबिलिटी ऑलमोस्ट ते इनसोल्युबल होऊन जातील कार्बन जास्तीत जास्त वाढल्यामुळे. ठीक आहे, चला हा एक सिंपलचा पॉईंट आहे. नेक्स्ट, इफेक्ट ऑफ सबस्टिट्यूएंट. बघा हाच मी आता पॉईंट डिस्कस करणार होतो, की समजा मी तुम्हाला चारही ऑप्शन कार्बोक्सिलिक ऍसिडचेच दिले आहेत, तर डिसिजन कसं घ्यायचं ते महत्वाचं आहे. हा पॉईंट समजून घ्या व्यवस्थित. बघा, द इफेक्ट ऑफ सबस्टिट्यूएंट ऑन ऍसिडिटी ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. पॉईंट समजून घ्या. जर एखाद्या कार्बोक्सिलिक ऍसिडला इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप असेल, बघा महत्वाचा पॉईंट आहे, जर एखाद्या कार्बोक्सिलिक ऍसिडला अटॅच आहे एक ग्रुप, कुठला ग्रुप, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जर प्रेझेंट असेल तर कार्बोक्सिलिक ऍसिडची ऍसिडिटी इन्क्रीज होते. आणि व्हेन देर इज अ प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रॉन डोनेटिंग सबस्टिट्यूएंट देन देर इज अ डिक्रीज इन द ऍसिडिटी ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. सिंपल पॉईंट आहे. कार्बोक्सिलिक ऍसिडची ऍसिडिटी कधी वाढते, जेव्हा त्या कार्बोक्सिलिक ऍसिडला इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप प्रेझेंट असेल, लाईक NO2 एक्सेट्रा. आणि जर त्या कार्बोक्सिलिक ऍसिडला इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे, म्हणजे असा एखादा अल्किल ग्रुप असेल, तर त्याची ऍसिडिटी लगेच काय होते, डिक्रीज होणार आहे. हे आपण विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल पण बघणार आहोत खालच्या लाईन मध्ये. बघा काय सांगते ते, सबस्टिट्यूएंट ऑन अल्फा कार्बन. आता हा अल्फा कार्बन म्हणजे कसा, समजा मी कार्बोक्सिलिक ऍसिड दाखवले C+O OH, याच्यानंतर जो कार्बन असेल तो कार्बन म्हणजे कुठला असतो, अल्फा कार्बन. आता या अल्फा कार्बन वरती कुठला सबस्टिट्यूएंट प्रेझेंट आहे ते महत्वाचं आहे. या अल्फा कार्बन वरती जर इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग असेल तर ऍसिडिटी वाढणार आहे, आणि या अल्फा कार्बन वरती जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग असेल तर ऍसिडिटी कमी होईल. मग हा पॉईंट काय सांगतोय, सबस्टिट्यूएंट ऑन अल्फा कार्बन ॲटम आर इफेक्टिव्ह इन इन्क्रीजिंग द स्ट्रेंथ ऑफ ऍसिड. पण तो सबस्टिट्यूएंट कुठला ते पण लक्षात घ्या. तो पॉईंट मी इथे खाली डिस्कस केलाय दोन एक्झाम्पल मध्ये. समजा या पहिल्या एक्झाम्पल मी तुम्हाला विचारलं की याच्यामध्ये चारही ऍसिड आहे आणि विचारलं की विच ऑफ द फॉलोइंग कार्बोक्सिलिक ऍसिड हॅव हाय ऍसिडिटी, विच इज मोर ऍसिडिक और विच इज लेस ऍसिडिक. आता हे ऍसिडिटी कशी डिसाइड करायची आपल्याला, ते सिंपलचा पॉईंट. बघा मी काय सांगतो, आधी मी तुम्हाला ते स्ट्रक्चर काढून देतोय. ट्रायक्लोरो ऍसिडिक ऍसिड. आता ट्रायक्लोरो ऍसिडिक ऍसिड आपण इथे ड्रॉ करूया. हा जो अल्फा कार्बन आहे याला तिघही कोण असणार आहे, क्लोरीन ग्रुप अटॅच असणार आहे. दिस इज ट्रायक्लोरो ऍसिडिक ऍसिड. देन डायक्लोरो ऍसिडिक ऍसिड. ओके, दिस इज डायक्लोरो ऍसिटिक ऍसिड, सिम्पली क्लोरो ऍसिटिक ऍसिड. याच्यामध्ये एकच क्लोरीन असणार आहे, रिमेनिंग पार्ट इज सेम. अँड लास्ट वन इज सिम्पली ऍसिटिक ऍसिड, की जे आपण कसं दाखवतो, CH3 C+O OH. बघा आता ह्या चारही ऍसिड मध्ये तुम्ही डिसाइड करा, अल्फा कार्बनला चेक करा की कोण प्रेझेंट आहे. या केसमध्ये अल्फा कार्बनला कोण प्रेझेंट आहे, क्लोरीन आहे. आता क्लोरीन प्रेझेंट असल्यामुळे बघा सिंपलच आहे, इथे क्लोरीन तर नाहीच आहे, इथे क्लोरीन वाढलाय, एक आलाय. या ठिकाणी दोन दोन क्लोरीन आलेत, अल्फा कार्बनलाच आहे. या ठिकाणी तर 3 क्लोरीन आहे ऍट सेम अल्फा कार्बन. जितके क्लोरीन अल्फा कार्बनला वाढणार तेवढी ऍसिडिटी वाढते. तेवढी ऍसिडिटी वाढते म्हणजे काय होतं रे, की हा जो OH बॉन्ड आहे ना, आता हा पटकन ब्रेक होतो लगेच. जितका OH बॉन्ड पटकन ब्रेक होईल तेवढा H+ फास्ट रिलीज होतोय, आणि जितका H+ पटकन रिलीज होईल तेवढी ऍसिडिटी जास्त असते. याचा अर्थ ट्रायक्लोरो ऍसिडिक ऍसिडची ऍसिडिटी सगळ्यात जास्त आहे जर आपण कम्पेअर केलं डायक्लोरो सोबत, ॲज कम्पेअर टू क्लोरो अँड ॲज कम्पेअर टू ऍसिडिक ऍसिड. दिस इज अ प्रॉपर सिक्वेन्स ऑफ ऍसिडिटी. ठीक आहे. नाउ द सेकंड एक्झाम्पल इज व्हॉट, इट्स अ 2-chloro-butanoic ऍसिड. ठीक आहे. आता हे 2-chloro-butanoic ऍसिड आपण बघूया. ब्युटॅनोइक ऍसिड शोज द प्रेझेन्स ऑफ 4 कार्बन. ओके, सेकंड नंबरच्या कार्बनला कोण प्रेझेंट आहे, क्लोरीन प्रेझेंट आहे. रिमेनिंग पार्ट इज जस्ट बॅलन्सिंग, CH3 CH2H. देन 3-chloro-butanoic ऍसिड, हाऊ टू प्रेझेंट इट, CH3CH Cl CH2C+O OH. This is 3-chloro-butanoic acid. And last is 4-chloro-butanoic acid, that is CH2 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 C+O OH. बघा सगळेच्या सगळे कार्बोक्सिलिक ऍसिड्स आहे, ब्युटोनिक ऍसिड्स आहे. फक्त काय झालंय की तुम्ही प्रॉपरली ऑब्झर्व करा,
याच्यामध्ये जो क्लोरीन प्रेझेंट होता हा इथे सेकंड कार्बनला क्लोरीन प्रेझेंट होता, ठीक आहे, सेकंड कार्बन किंवा तुम्ही त्याला अल्फा कार्बन म्हटलं तरी चालेल. त्याच्यानंतर जे 3 क्लोरो आहेत त्याच्यामध्ये बघा 1 2 3 नंबरच्या कार्बनला क्लोरीन आहे आणि इथे 4th नंबरच्या कार्बनला क्लोरीन आहे. हा जो क्लोरीन ग्रुप आहे तो ऍसिडिटी डिसाइड करतोय. पण बघा जर क्लोरीन हा कार्बोनिलच्या खूप जवळ असेल, म्हणजे पहिलं एक्झाम्पल, इथे हा कार्बोनिल ग्रुप आहे, याच्या ऍडजस्टंट कार्बनलाच कोण आहे, क्लोरीन, म्हणजे हा कार्बोनिलच्या खूप क्लोज असेल, म्हणजे अल्फा कार्बनला प्रेझेंट असेल, तर तो काय करतो, ऍसिडिटी वाढवायचं काम करतो. कसं ऍसिडिटी वाढवेल, इथला OH बॉन्ड पटकन ब्रेक होईल आणि H+ रिलीज होईल. आता या केसमध्ये जर बघितलं आपण तर बघा इथे क्लोरीन हा कार्बोनिल पासून थोडं दूर गेलेला आहे आणि तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये अजून जास्त दूर गेलाय. जितका क्लोरीन दूर जात जाईल तेवढी ऍसिडिटी कमी कमी होत जाईल. समजतंय सगळ्यांना? फाईन. मग याच्यामध्ये काय, 2 क्लोरो ब्युटॅनिक ऍसिड इज मोर ऍसिडिक ॲज कम्पेअर टू 3 क्लोरो ॲज कम्पेअर टू 4 क्लोरो. फाईन. नेक्स्ट इम्पॉर्टंट रिएक्शन इज फिशर इस्टरिफिकेशन रिएक्शन. आता या रिएक्शन बघा, याच्यामध्ये ही रिएक्शन कोणामध्ये होते, तर पहिली गोष्ट कार्बोक्सिलिक ऍसिड. कार्बोक्सिलिक ऍसिड दॅट इज RC double bond OH. When this carboxylic acid reacts with alcohol, that is R may be same, may be different. It's a reversible reaction. ठीक आहे, ऍसिडिक च्या प्रेझेन्स मध्ये आपण ही रिएक्शन करतो. आता बघा काय होतं रिएक्शन मध्ये, दिस हायड्रोक्सिल ग्रुप इज रिप्लेस बाय अल्कॉक्सी ग्रुप. हा कुठला ग्रुप आहे, अल्कॉक्साइड म्हणा किंवा अल्कॉक्सी ग्रुप. मग तुम्हाला प्रोडक्ट काय मिळतंय, RC double bond OR. कुठली फॅमिली आहे, ईस्टर फॅमिली, म्हणजे त्याला आपण म्हणतो इस्टरिफिकेशन. प्लस तुम्हाला साईड प्रोडक्ट काय मिळतंय, H2. आता याच्यावरती क्वेश्चन काय विचारला जाऊ शकतोय, बघा महत्वाचा पॉईंट आहे, आपण OH ला रिमूव्ह करून कार्बोक्सिलिक ग्रुप अल्कॉक्सी ग्रुप काय करतोय, आपण ऍड करतोय. आता रिएक्शन बघा, द प्रेझेन्स ऑफ बल्कियर ग्रुप नियर द साइट ऑफ रिएक्शन स्लो डाऊन द इस्टरिफिकेशन. म्हणजे काही कंपाऊंड अगदी फास्ट इस्टर तयार करून देतील आणि काही कंपाऊंड खूप स्लोली इस्टर फॉर्म करतील. मग कुठलं कंपाऊंड फास्ट इस्टर प्रोड्यूस करेल आणि कुठलं कंपाऊंड स्लो इस्टर प्रोड्यूस करेल हे डिपेंड आहे कोणावरती, मी ते हायलाइट करतोय, केअरफुली बघा. ओके, हा जो ग्रुप आहे ना अल्किल ग्रुप, हा अल्किल ग्रुप आणि अल्कोहोल मधला सुद्धा अल्किल ग्रुप, हे अल्किल ग्रुप जर खूप बल्की असतील, म्हणजे खूप हेवी असतील, कार्बन खूप जास्त असतील, तर लगेच इस्टरिफिकेशन स्पीड काय होईल, कमी होईल. सिंपलचा पॉइंट आहे. याचा अर्थ काय, ज्यांच्यात कार्बन कमी आहे ते पटकन इस्टर देतील तुम्हाला. मग आपण बघू काय डिस्कस केलंय. तर बघा अल्कोहोलच्या बाबतीत मी काय बोलतोय, इथे सिंपल आहे CH3OH, त्याच्यानंतर आहे प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल, टर्शरी अल्कोहोल. बघा हे CH3OH आहे तसं ठेवा. समजा मी प्रायमरी अल्कोहोल तुम्हाला दाखवलं, दॅट इज RCH2OH. सेकंडरी अल्कोहोल मी सपोज इथे मेन्शन करतोय, RCH again R and now here OH. टर्शरी अल्कोहोल बघा काय होत चाललंय, जसं जसं आपण टर्शरीकडे शिफ्ट होत जातोय अल्किल ग्रुप वाढत चाललेत. अल्किल ग्रुप वाढले तर लगेच इस्टरिफिकेशन स्पीड कमी होऊन जाईल. मग सगळ्यात फास्ट कोण देईल तुम्हाला, तर हे तुम्हाला मिथेनॉल देईल. त्याच्यानंतर प्रायमरी अल्कोहोलची रिएक्टिव्हिटी जास्त असेल इस्टरिफिकेशनसाठी, मग सेकंडरी, मग टर्शरी. म्हणजे टर्शरीच्या बाबतीत काय होतंय, अल्किल वाढतोय आणि अल्किल ग्रुप वाढला किंवा नंबर ऑफ कार्बन वाढले तर इस्टरिफिकेशनचा स्पीड लगेच कमी होणार आहे. मग कुठलं अल्कोहोल तुम्हाला फास्ट इस्टरिफिकेशन दाखवेल, तर हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. हे झालं अल्कोहोलच्या बाबतीत. तसं आपण डिस्कस करणार आहोत कार्बोक्सिलिक ऍसिड. सेम पॉईंट कार्बोक्सिलिक सुद्धा अप्लाय करायचा आहे. इथे बघा HCOOH, पुढे काय झालेलं दिसतंय, एक हायड्रोजन कमी झाला आणि एक अल्किल ऍड झालाय. पुढे काय झालंय, 2 अल्किल आले, पुढे झाले 3 अल्किल आले. म्हणजे नंबर ऑफ अल्किल काय होत झाले, वाढत गेलेत. आणि जितके अल्किल ग्रुप जास्त असेल तेवढा स्पीड कसा असेल, स्लो असेल. जितके कार्बन किंवा जितके अल्किल कमी असेल तेवढा स्पीड कसा असेल, फास्ट असेल. पुन्हा सेम क्वेश्चन तयार होतोय, विच ऑफ द फॉलोइंग कार्बोक्सिलिक ऍसिड शोज फास्ट इस्टरिफिकेशन किंवा स्लो इस्टरिफिकेशन. या टाईपचा क्वेश्चन नीटला पण विचारला जाऊ शकतोय.